गोंदिया शहरात 14 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। ही मूर्ती नाशिक येथून गोंदियात आणण्यात आली। गोंदियातील आदित्य सावंत या तरुणानं मराठा समाजाला ही मूर्ती भेट दिली असून 5 दिवसाच्या विविध कार्यक्रमादरम्यान सोमवारी या मूर्तीची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली। गोंदिया शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी गेल्या 35 वर्षांची मागणी प्रलंबित होती। याकडे कुणाचंही लक्ष नव्हतं। अखेर गोंदिया शहरातील सावंत कुटुंबीय तसेच मराठा समाजाच्या पुढाकारानं ही मूर्ती गोंदियात यावर्षी स्थापित करण्यात आली। मराठा समाजाच्या वतीनं गेल्या 5 दिवसांपासून पोवाडे गोंधळ सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान उपस्थितांनी शिवरायांना नमन केलं। आज एका वर्षात आपल्या हा पुतळ्याची स्थापना झाली, सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहे। ही जागेचं हस्तांतरित तरी पुढच्या आठवड्यात त्या संदर्भातला आदेश सुद्धा निघून जाणार आहे। निश्चितच मला फार आनंद आहे की शिवछत्रपतींचे एक इतका भव्य मूर्ती माझ्या हस्ते आणि सर्व आमच्या गोंदिया जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाच्या हस्ते इथे स्थापना झालेली आहे। मला फार आनंद आहे। 350वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे हा आणि दुग्ध शर्करा योग म्हणायला पाहिजे, कारण की याच वर्षी गोंदियात महाराजांची स्थापना झालेली आहे। मराठा समाजात अत्यंत आनंदाची लहर आहे। प्रत्येकांचा ऊर भरून येतोय, प्रत्येकांच्या डोळ्यात अश्रू आहेत, कारण महाराजांप्रती त्यांचे ते प्रेम आहे। शिवजयंतीच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि सगळ्यांचा आनंद खरंच खूप जोराचा आहे। तर ही भव्य मूर्ती 14 फूट उंच असून फायबर ऑप्टिकनं बनलेली आहे। 150 वर्ष या मूर्तीची गॅरंटी आहे। तर मूर्तीचं वजन सुद्धा कमी आहे। तसेच मूर्तीचं सौंदर्य देखण्याजोगं असून ज्या ठिकाणी या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे त्या ठिकाणी मराठा समाजानं छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नाव दिल्यानं मराठा समाजानं आनंद व्यक्त केला आहे।